ओगले ओगले काय काय चर्चा झाली? मागण्या म्हणजे ज्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या केलेल्या आहे. मेन मागणी म्हणजे मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग स्थापन केला पाहिजे, हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवा, याच्यासाठी ही मागणी केली आज. दुसरं म्हणजे संभाजीनगर, आपलं जे संभाजीनगरहून जे हे सुटत होती पहिल्यांदा वंदे भारत गाडी, तर ती आणखीन सुरू करावी, जेणेकरून व्यापारी असतील, अनेक प्रवासी असतील, त्यांची गैरसोय ही होणार नाही, याच्यासाठी ही एक मागणी केलेली आहे. तिसरे म्हणजे अशा अनेक मागणी आहेत. चौथी मागणी म्हणजे बीड, तुमचं गेवराई, पैठण, तुमचं वेरूळ, कन्नड आणि चाळीसगाव या मार्गे जे काही रेल्वेचा म्हणजे सर्वे हा लवकर झाला पाहिजे, हे काम लवकर झालं पाहिजे, ही एक मागणी आजच्या याच्यामध्ये केलेली आहे. आणि अशा अनेक मागण्या आपण यामध्ये केलेल्या आहे. मला वाटतं ज्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या आज आपण या मीटिंगमध्ये घेतलेल्या आहे. तशा अनेक मागण्या आहे. मग त्यामध्ये सांगायचं म्हणजे आपल्याला ज्या काही प्रवासासाठी ज्या काही संभाजीनगरमध्ये मुरोटे गाव असेल तिथं अनेक जणांची मागणी होती की तिथं रेल्वे थांबली पाहिजे, ही एक मागणी आपण पत्राद्वारे केलेली आहे. अशा अनेक मागण्या करण्याचं काम आज आपण छत्रपती संभाजीनगरला, जेणेकरून सगळ्याची गैरसोय ही दूर होईल, त्यासाठी आपण मागणी केली. आणि हे दुहेरीकरणाचं जे काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं, ही एक मागणी केली. बँकेची निवडणूक चालू आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये दानवेंनी तुमच्याकडून फॉर्म भरला, दानवेंनी आमच्याकडून फॉर्म भरला, दानवे निवडून पण आले. आणि याच्यामध्ये सहकारमध्ये कुठं पक्ष नसतो, सहकारमध्ये कुठं चिन्ह नसतं. आणि आम्ही अनेक वर्षापासून बँकेमध्ये सर्वपक्षीय निवडणूक बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. 29 वर्ष मी स्वतः बँकेत राहिलेलो आहे. बँकेमध्ये कधी पक्ष आम्ही आणत नाही, राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून बँकेत शेतकऱ्यासाठी काम करतो. म्हणून इथं दानवे साहेब असून द्या, तुमचा राष्ट्रवादी असून द्या, भाजप असून द्या, शिवसेना असून द्या, आम्ही सगळे एकत्र मिळून काम करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामुळे पुढे काही पक्षाचा काही संबंध नाही. खासदार जे गेले 6 त्या खासदारांना मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहिला. शिवसैनिक ठिकाणी जे आहे ते आंदोलन वगैरे करताय, कसं बघता तुम्ही सगळे? नाही, मला काय म्हणायचं, आपण बघता आंदोलन कशा पद्धतीने, आंदोलनाला किती प्रतिसाद याची कल्पना आपल्याला आहे. म्हणून मी त्याच्याविषयी काही जास्त बोलणार नाही. आज मीटिंगसाठी आलो, मीटिंग विषयी जे तुम्ही मला सांगितलं विचारलं त्याच्या बाबतीत मी आपल्याला सविस्तर माहिती